पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सतेज कृषी प्रदर्शनाचा आज शनिवारी दुसरा दिवस होता। शेतकऱ्यांसह शेतीपूरक व्यावसायिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली। या प्रदर्शनात आज दिवसभरात जवळपास 2.25 कोटी रुपयांची उलाढाल झाली। शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं 7व्या सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं तपोवन मैदानावर आयोजन करण्यात आले। यामध्ये 200 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग आणि 150 पेक्षा अधिक पशुपक्ष्यांचा सहभाग आहे। प्रदर्शनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसह शेतीपूरक व्यावसायिक, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती। या प्रदर्शनातील शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून शेतकऱ्यांकडील शेतीमालाच्या खरेदीला ग्राहकांकडून यंदासुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय। तांदूळ आणि कडधान्य महोत्सवात आज चांगली उलाढाल झाली। प्रदर्शनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकूण 2.25 कोटी रुपयांची उलाढाल झाली। या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित पीक स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शेतीमालाची मांडणी करण्यात आली आहे। यामध्ये 15 किलोचा भोपळा, 10 किलोचा कोहळा, सुरण, काटेरी केळफूल, ईश्वरफूल, माउंटन पपई, 18 इंची लाल हिरवी मिरची, रान केळी, राधानगरी इथली लाल केळी, विविध पालेभाज्या, विदेशी पालेभाज्या, फुले आदींचा समावेश आहे। 8 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात शेती आणि शेतीपूरक व्यवसायासंबंधी अद्ययावत यंत्रसामुग्री पाहण्यासह शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत शेती अधिक किफायतशीर कशी करता येईल यासाठीचं मार्गदर्शन घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी गर्दी करतायत।